नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपलं मराठी सागर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, शेतकरी बांधवांना आता 50,000 रुपये जे अनुदान मिळणार आहे ते पण महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधून 50,000 रुपयांचं शेतकरी बांधवांना जे आहे सरकार जे आहे अनुदान देणार आहे। तर बघूया याची पात्रता आणि अपात्रता कोण आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज घेऊया। तर चला तर माहिती बघूया। तर मित्रांनो, बघून घ्या, जे पात्र जे शेतकरी आहे योजनेसाठी एकूण 28,60,000 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते। मित्रांनो, 28 लाख शेतकऱ्यांना जे आहे या योजनेसाठी जे हे अर्ज केलेले होते, पण केवळ इथं 14,93,000 शेतकरीच पात्र ठरलेले आहे। म्हणजे याच्यापैकी 28 लाख शेतकऱ्यांनी जे हे अर्ज केलेले होते, पण त्यापैकी फक्त 14,93,000 शेतकरी जे आहे ते पात्र ठरलेले आहे। आतापर्यंत 14,38,000 पात्र शेतकऱ्यांमध्ये 5,216 कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे। म्हणजे जे आहे 5,216 कोटीचे अनुदानही शेतकऱ्यांना जे आहे ते इथे मिळालेले आहे। भरपूर शेतकऱ्यांना जे आहे अनुदान मिळालेले आहे। काही शेतकरी जे अपात्र ठरलेले शेतकरी जे आहे त्यांना जे आहे अजून हे अनुदान जे आहे मिळालेले नाही। फक्त पात्र शेतकऱ्यांना जे आहे 5,116 कोटी जे आहे ते मिळालेले आहे। तर बघून घेऊ समोरचे जे अपात्र जे शेतकरी आहे ते कोणते आहे। तर अपात्र ठरलेले जे शेतकरी आहे महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत जे कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करण्यासाठी जे शेतकरी जे होते, जे नियमित कर्जफेड ज्या शेतकऱ्यांनी जे आहे केलेली नाही आहे ते शेतकरी जे आहे ते अपात्र ठरलेले आहे। म्हणजे आलेल्या 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानावर एक मोठी अपडेट समोर जे आहे आलेली होती की या योजनेसाठी अर्ज केलेल्या लाखो शेतकऱ्यांना तब्बल 8,50,000 शेतकरी जे आहे अपात्र ठरले आहेत। म्हणजे 8 लाख शेतकरी जे आहे इथे 8,50,000 शेतकरी जे आहे ते अपात्र ठरलेले आहे। म्हणजे अपात्र ठरण्याचं जे मोठं कारण जे होतं, या शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी जे आहे नियमित फेड जी आहे ती केलेली नाही आहे ते शेतकरी इथे जे आहे संपूर्ण शेतकरी जे आहे तिथं अपात्र जे आहे ठरलेले आहे। ज्यांनी कर्जफेड जे हे नियमितपणे नेहमी करत राहिलेले आहे कर्जफेड, ते शेतकरी जे आहे इथं 50,000 अनुदानासाठी जे आहे ते इथे पात्र ठरणार आहे। आता याचे जे आहे आपण शेतकऱ्यांनी जी काळजी घेण्याची आहे, कोणती काळजी घ्यायची आहे या योजनेअंतर्गत ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघूया। तर शेतकरी घ्यायची काळजी कोणती आहे, भविष्यात कोणत्याही सरकारी योजनेचे अर्ज करताना त्या योजनेची सर्व पात्रता, निकष आणि अटी काळजीपूर्वक तपासा आणि त्याची पूर्तता झाली आहे की नाही याची खात्री करा। यामुळे अर्ज अपात्र होण्याची शक्यता कमी होते। म्हणजे जे आहे आता या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांना, भरपूर शेतकऱ्यांना जे आहे ते माहीत नव्हतं की याची परतफेड जर टायमावर जर केली नाही तर आपण अपात्र ठरूया। त्यामुळे भरपूर शेतकरी जे आहे इथं अपात्र ठरलेले आहे। ज्यांनी नियमितपणे जे आहे कर्जफेड जी आहे नियमितपणे जे आहे केलेली आहे, तर तेच शेतकरी जे आहे ते पात्र ठरणार आहे। हे 50,000 अनुदानासाठी 50,000 अनुदान फक्त त्या शेतकऱ्यांना जे आहे ते मिळणार आहे। त्यामुळे हे शेतकरी जे आहे त्यांच्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक अपडेट आलेली आहे। तर धन्यवाद। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन अपडेटसाठी। धन्यवाद मित्रांनो।